कारण काय बघा, कर्म धर्म संयोग. बुवा तुम्ही माका टायमिंग बद्दल बोलला सुरुवाती, आणि शेवटी तुमचा कर्म तुमका भोगूचा लागला आज. कित्या कारण 1.5 तास गजर, अर्धो तास. बुवा तसं नाही, ऐका तरी रागात बोलत नाही मी, पण आपण ज्यावेळी दुसऱ्यांना बोलतो बुवा, कारण आपण दुसऱ्याकडे एक बोट करणार तर 3 बोटा आपल्याकडे असतात. तर आपलाच कर्म, कारण कलियुगात हयच करूत आणि हयच फेडूचा. किती वेळ झालो माका सांगा, शेवटी परमेश्वर आता 1.5 तास बुवा. कारण पण हरकत नाही, अतिशय बराच काय काय सांगितलं, पण बुवा काहीतरी भान ठेव कोणी. शेवटी तुमचं म्हणजे मी जा कलेचा म्हणजे गायनाच्या बद्दल बोलले मगाशी, तो फक्त हैसूरला विषय होता बुवा. आणि शेवटी तुम्ही पण त्याच सांगितला. काय सांगितला की तो ह्याच्या पलीकडे घराकडनं म्हणता ठरवून इलेलो बुवा. बोलू शकतो, पण एखाद्याला मान मर्यादा देऊची, ते संस्काराच्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, प्रत्येकावर संस्कार असतात. आणि दुसरी गोष्ट काय तर घराकडे म्हणता वांग्याचा फतफदा. तुम्ही कधी खालास रे? वांग्याचा फतफदा नाही म्हणत आमच्याकडे, तर ऐकलास बुवा. पण काय करणार हो, प्रत्येकाच्या घरात तसं असतं. आता बुवा मग कोण सांगतात बायकोवर प्रेम करा, बायकोवर प्रेम करा, ज्याचा नाही तो बडबडता. पण हरकत नाही बुवा, ज्यांची लग्न कार्य झालेली आहेत ते प्रत्येक संसार उभो करतात ना. प्रत्येक जणांचं आपापल्या बायकोवर तेवढाच प्रेम असता. येऊन आरडान सांगूची गरज नाही. पण शेवटी काय असता, ज्याचा कर्म आपापल्याकडे. हा तुम्ही जाऊ नको बघतो, कारण आज खरी रंगत आणलानी बघा. कारण परमेश्वरा, कारण ह्यांच्या रूपानं आज ह्या भजनामध्ये आज रंगदेवता म्हणजे ह्यांका परमेश्वर. कारण जेवढी रंगत आणलेली हरिभजनात. कसं असतं भजन, आम्ही दोन्ही बुवानी मग सांगितलं की नारदाची गादी व बोलू शकतो आम्ही, पण भरपूर बोलू शकतो, पण काय त्याला मर्यादा ठेवून. कारण किती आपण बोलणार, शेवटी लोका कंटाळ्यापर्यंत जर आपण बोलत राहलो तर त्या भजनात काय अर्थ नाही माझ्या दृष्टीने तरी. पण हरकत नाही बुवा, शेवटी काय भजनी बुवा नारदाची गादी. आमका पण प्रपंच, दोन्ही बुवांका प्रपंच. घराकडे गेला होता काय होता बघा. आता सकाळी जर घराकडे गेला बुवा, जवळजवळ आता निघाले, कारण ही आता लवकर बारी होती. पण जेव्हा रात्रीच्या उशिराच्या बारी असतं त्यावेळी घरात जाऊ उशीर होता नाही बुवा. सकाळी 4-5 वाजता तुमका काय करू पण गावत नसत नाही नाश्ता बिष्टा. पण काय होता, सकाळी आम्ही जाऊन झोपता हो, डोळे लागलो की सकाळी 10 काय आणि 11 काय, कोण उठत नाही. मग शेजारकडनं जर सावतीन आरडली गुरविनी, काय गे गुरविनी बुवा खयत नाही गे बाय, रात्री खसून तरी भजन करू इले, बिचारे दमलेत, त्यांना रातभर झोप नाही, त्यामुळे झोपलेले होते. पण अकडे तसा नाही. हा काय काय विषय कसे असतात बघा. ह्यांच्याकडे जर गुरवीन गेली, काय गे सावतीनी बुवा खयत हैता काय, रात्री मडा घसून आरडा नेऊन पडलेला तर अजून उठाक नाही. म्हणजे हे 2 प्रेमाचे विषय झाले बुवा. लक्षात घ्यावा, बोलू शकते. कारण मॅकॅनिक, अरे पण माका मॅकॅनिक जर दुकान घालूच असाल तर पहिल्या माळ्यावर कित्या घाली. कारण मॅकॅनिक असे असतात हो, लक्षात दिला काय काय गायक असतात. म्हणजे त्या दिवशी एसटीतलो प्रवास तुमका सांगते लहानपणी तो. कारण ह्यांका सवय ना गाणी बिनी, अशी दशावताराची गाणी बिनी म्हणूची सवय त्यांका. पेटी सारखा लहानपणीत काय एसटीत चढले आणि पेटी आपली त्या पुढतो दांडो असता बघा, त्याच्यावर बिचारी ती गर्दी होती आणि एक म्हातारे आजोबा होते. म्हातारे आजोबा बसले, ह्यो बारको पोर बघितल्याबरोबर हे का मांडीवर घेतला नाही. मांडीवर घेऊन त्या आजोबांच्या मांडीवर बसल्यावर आपलं थय त्या ह्याच्यावरनं पेटी चालू होता त्यांचा. तवसर आजोबा पासून, बाबू तू गायक बी हस काय रे, हे म्हणतात होय. आणि 2-4 स्टॉप पुढे गेले हो, एसटी पुढे गेली. तवसर बुवा त्या आजोबाक म्हणतात, आजोबा तुम्ही मॅकॅनिक होतास काय हो? नाही म्हणता बाबू कित्या रे, नाही म्हणता मगातपासून बघते तुम्ही तो जॅक वर करतास. बुवा ऐकलात, ओळख अगदी चांगले म्हटलात. आणि मगात तो विषय बुवा एक फक्त फोडून काढताना अभंग घेते, कारण जास्ती वेळ नाही घेणार बुवानी. कारण सुरुवातीला ज्यावेळी सांगितलं की तुमच्या परीने रंगत भजनात आणा, व्यक्ती ते बसलेलेच अजूनच.
त्यांनी सांगितलं नाही की तुमच्याकडनं अश्लीलता होणार नाही ह्याची आमका खात्री आहे. त्यामुळे तो विषय का तुमका सांगत नाही, पण तुमच्या परीने रंगत करा आणि ते सांगत तुमच्याकडे गेले, कारण त्यांचा विश्वास होतो की ह्यो माणूस अश्लीलतेत घुसतलो. बघितला त्या बाईचो म्हणजे तो सँड ऑफ जो झालो तिका कितक्याक शेकला आता बघितला काय सांगितला. पण बुवा हे अश्लील शब्द आहेत ना आपल्या पण मुखातून जातात. आज भले 2 स्त्रिया 2 महिला जरी असल्या आज त्यांना शर्मेने मान खाली घालावी लागली, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जरी 10 गोष्टी चांगल्या सांगितल्यात, समजा 99 गोष्टी सांगितल्यात नाही, एक गोष्ट तुमची तो जो बाईचो सत्कार केला शेवटात हे तुमचा भजन यावर संपलेलो आहे. त्यामुळे जेवढा पुण्य पुऱ्या भजनात कमवलात तेवढी एक गोष्ट काढून कामाक लागलास तुम्ही. पण हरकत नाही. या ठिकाणी मग अशी अभंगाची फरमाईश आली होती आणि एक दशावतारचं गाणं झालं पाहिजे या ठिकाणी नक्कीच. कारण मगाशी एक दशावतार गाणं झलक घ्या, एक विठ्ठल गावकर यांची आठवण या ठिकाणी. अधांतरी झुलेन भांगन, अधांतरी झुलेन भांगन, शेषफणावर धरणी. बघा विठ्ठल गावकर नारदाची भूमिका हुबेहूब आणि त्या भूमिका करता करता त्या स्वतः गाणं तोंडातून गातात असे ते विठ्ठल गावकर. अधांतरी हे झुलेन भांगन, शेषफणावर धरणी. सारी भगवंताची करणी, सारी भगवंताची करणी, सारी भगवंताची करणी. पुरसावत शेषफणावर धरणी, शेषफणावर धरणी. सारी लक्ष्मीसाठी घरदैवाचे उंच बांधून देतो. पतिता संगे पतित होई झोपडीतही रमतो, झोपडीतही गरीबा संगे, गरीबा संगे गरीब होई चालत से अनवानी. सारी सारी भगवंताची करणी. सारी नारायण 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 नारायण. धन्यवाद. या ठिकाणी अभंग घेतोय बुवानी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी, कारण जे चांगलं आहे ते तुम्ही घरी घेऊन जा. अशी अभंगाची फरमाईश. सोनियाचा दिवस आ आ सोनियाचा दिवस आजी. हॅलो हॅलो थोडा इफेक्ट झाला. हॅलो
हॅलो. सोनियाचा दिवस आजी अमृते बहिरा. सोनियाचा दिवस आजी अमृते बहिरा. सोनियाचा दिवस आजी अमृते बहिरा. प्रगट पैसाला नामविता रूपी प्रगट पैसाला झाला. संभे हरी जगत जीवना. अणुनवी संभे हरी जगत जीवना. आवाज आहे माझे गुरुबंधू आहेत प्रकाश शेगरे बुवा, प्रमोद हरियान बुवांचे शिष्य आहेत. अणुनवी संभे हरी जगत्रय जीवना. रे तुझे ध्यान ध्यान लागो मना. गोपाळ रे तुझे
जीवना नाम कविता रूपी प्रगट पैभाला नाम कविता रूपी प्रगट पैभाला झाला चंदन गंधित रूप तुला लाविला स्वीकारावी पूजा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा उठी उठी गोपाळा नाथ माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा उंबरठ्यासी कैसे आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरी शिहूदंग गाऊनी अभंग पायरी शिहूदंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा
तेरे मेरे बीच में कैसा है ये झगड़ा पूरा बाप रखुमा देवी वरू अनुने काही मन लागो रे लागो रे 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संतोष पुरवडेकर हा वरवडे फणसवाडी यांच्याकडून आमचे तबलजी यांच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. की मी जो त्या सत्काराचा विषय सांगितला ते ठीक आहे बुवा, पण तुम्ही त्याच्या अगोदर कोयताल आणि आज्याचं जो जॅक वर केलं तर खुईचो आजा तुझ्याकडे आज्यानं जो जॅक वरती केलं ना बुवा हे फोडून लावू नको मग काही विषय आता आपण त्याच्यात तो विषय आहे. आणि दुसरी गोष्ट बुवा तुम्ही म्हणाल की विठ्ठल गावकरांचं गाणं घेतलं तुम्ही आधारांतरी तर ते म्हणालात की ते भूमिका करतात आणि स्वतः गातात. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो दशावतारातील प्रत्येक कलाकार विठ्ठल गावकरच नाही प्रत्येक कलाकार त्यांना प्रॉम्प्टिंग कोण करत नाही आणि गाणी पण दुसरी कोण म्हणत. प्रत्येक कलाकार हा प्रत्येकजण स्वतःच गाणे म्हणतो. ते तुमच्या माहितीसाठी विठ्ठल गावकर इतके नाही सगळे पॉईंट तुम्ही नव्हते. बरं तू ज्या आज्या तू म्हातारपणी इतके जॅकवरती गेलं तू म्हातारा झाल्यावर तसंच करतो काय रे. जरी असले मी साधी भोळी रे फसणार नाही तुला कन्हैया. आणि अतिशय उत्कृष्ट ताण मारले प्रकाश शिंगरे बोलून एकदा जोरदार टाळ्या मंडळाच्या वतीने खूप छान अशीच प्रगती करा. नाही अजून पुढे वरती जाऊ दे. जरी असले मी साधी भोळी रे बसणार नाही तुला कन्हैया बसणार नाही तुला कन्हैया. जरा पुढे या ना.
माझ्या अंगाने रंग दे श्रीरंगा राग अनावर होईल राग अनावर होईल माझा राग अनावर होईल माझा नंदाचा रे मुला कन्हैया नंदाचा रे मुला कन्हैया नंदाचा रे मुला. आजवर केला सहन तुझा रे तुझाच का वटपण चालू देणार नाही काना तुझाच रे विज्ञाना असलाच जरी तू थोर फुलका असलाच जरी तू थोर फुलका वटवीन मी रे तुला कन्हैया वटवीन मी रे तुला कन्हैया विनता रे ऐक सांगते एकच आता सांभाळी बा गोपाळा तुझ्या सवे मी लावीन वाटे पेंड्यावानी गोंधळा पारुनाथा साक्षी सांगते पारुनाथा साक्षी सांगते पारुनाथा साक्षी सांगते नंदाच्या रे मुला कन्हैया नंदाच्या रे मुला कन्हैया विनता रे मुला. जरी असले मी साधी भोळी रे पसणार नाही तुला कन्हैया पसणार नाही तुला कन्हैया विनता रे तुला. विनता रे विनता रे विनता रे तुला. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आदर्श शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक प्रेक्षकांचे मला इथे संधी दिल्याबद्दल आभार मानतोय. आपल्या संघटनेच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथे भजनाची आम्ही दोन्ही बॉस सांगता करतोय. या शॉर्टकट ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओ ज्ञानेश्वर 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 ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम साऊंडवाल्यांचे सुद्धा आभार. अतिशय उत्कृष्ट sound. आता लाईट गेली आहे तरी पण गजर चालू आहे. पुंडलिकावर दे हरी
ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम.